महाराष्ट्र सरकार ने कैबिनेट को विश्वास में लिए बिना अधिसूचना जारी कर ओबीसी के साथ अन्याय किया है। 29 सितंबर 2023 को मुख्यमंत्री के तत्वावधान में मुंबई के सह्याद्री में सभी ओबीसी और महाराष्ट्र सरकार के बीच हुई बैठक की एक भी मांग सरकार द्वारा पूरी नहीं की गई है, इसलिए ओबीसी समाज संतुष्ट नहीं है, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। हे सगळे सोयरी आणि नाते दलगोट हे जे शब्द तुम्ही टाकलेले देशामध्ये हे अस्पष्ट आहे आणि याच्यावर बरेचसे जे वकील आहेत की बरेचसे ओबीसीचे नेते पण आहेत यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेला आहे की अशा प्रकारचे शब्द टाकून काहीतरी खेळ करण्याचा हा प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीने मराठा समाज याच्यावर आश्वस्त आहे की 56 लाख ज्या नोंदी सरकारने सांगितलेल्या त्याच्यामुळे 2 करोड लोकांना फायदा होईल आणि सरसकट सर्टिफिकेट्स मिळतील, तर तीच आमची भीती आहे की असं करून मराठ्यांचं सरसकट ओबीसी करण्याचा हा डाव आहे आणि त्या बाबतीतच ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे। त्यातही ओबीसी संघटनांमध्ये जो काही थोडा वाद दिसतो आहे त्यामध्ये काही लोकांचं सांगणं असं आहे की या अधिसूचनेमुळे काहीही कोणाला फरक पडणार नाही आणि काही लोकांचं सांगणं आहे की खूप मोठा लॉस याच्यामुळे होईल आणि भरपूर कोटी मराठे ओबीसी मध्ये येतील। तर आमचं इतकं सांगणं आहे की अशा प्रकारच्या ज्या गोष्टी सरकारला करायच्या आहेत, लोकांचा असा प्रश्न आहे की अशा प्रकारच्या गोष्टी सर्वांना कन्सेन्सस मध्ये घेऊन सर्वसमावेशक करायला पाहिजे होत्या, परंतु रात्री 3 वाजता अशा प्रकारची अधिसूचना काढणे